समजाई भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र रत्नदीप बीड अशा लढत मात्र मैदानावरती आपण बघतो. नाणेफेकीचा टॉस या ठिकाणी जिंकलाय तो भोकरपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रत्नदीप बीडला. भोकरपाडा टीमचा 12 खेळाडू आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यावं. समजाई भोकरपाडा टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण या ठिकाणी 12th मॅन सनी पहिले षटक आपण बघतोय. सनी गोलंदाजी मार्क वरती आलाय. सनी डोकले हॅलो. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व अंजरून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार चषक 2026 अतिशय देखणं दिमागदार पर्व. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी निखिलजी देशमुख आपण बघतोय सुधाकर भाऊ घारे यांचे खंत समर्थक आहेत आणि जर पाहायला गेलं तर त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील निर्धार ट्रॉफीचं हे 4थं पर्व. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मुन्ना पिंगळे आणि राजूजी ओवाल दोन्ही पंचांचं आपण स्वागत करतोय. पहिला चेंडू आपण बघतोय स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. गोलीच्या बेगानं चेंडू चाललाय. गणेश ढोकळे चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बेगानं चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला. पहिल्या चेंडूवरती चौकार डीजे. प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर रत्नदीप बीड ही टीम मात्र संघर्ष करते. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो ऋषी कर्णुक आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय वैष्णव. ही जोडी मात्र मैदानावरती आहे. ऋषीने जबरदस्त चेंडू करून काढलाय. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला. हा दुसरा चौकार डीजे. धन्यवाद डीजे. अगदी 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत ऋषी कर्णुकच्या बॅट मधून. अतिशय चांगली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे ऋषीची. उलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती सुद्धा अगदी प्रयत्न झाला होता ऋषीचा पण चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी कलेक्ट झाला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने टोटल धाबा धावफलकावरती येतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 9 धाबा धावफलकावरती आल्या. समजाई भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते रत्नदीप बीड. हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही टीम्सला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी निखिलजी देशमुख यांची स्पर्धा आपण बघतोय. निर्धार ट्रॉफी 2026 पर्व. नऊ धावफलकावरती आल्यात. अगदी आडवण मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं वैष्णवनं. प्रयत्न थोडासा अंगीट आला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती सनी डोकले आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणं दिमागदार पर्व मानकिवलीच्या मैदानावरती स्पर्धेची आजची पहिली रात्र मैदानावरती आपण बघतोय. हा चेंडू पुनश्च आडबाऊन मारण्याचा प्रयत्न फसला. वारंवार 2 चेंडू मात्र खेळपट्टीवरती निर्धाव गेलेत. अतिशय चांगली कमालीची गोलंदाजी सनी डोकले करतोय समजाई भोकरपाडा टीमसाठी. गणेश डोकले त्याच्यानंतर सनी डोकले राजू डोकले म्हणजे बरेचसे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय ते समजाई भोकरपाडा टीमचे. ऋषी कर्णुक न मात्र लगातार 2 चौकार मारले. त्याच्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं स्ट्राईक मिळणं फार गरजेचं असेल ते रत्नदीप बीडसाठी. हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडू अगदी खेळपट्टीवरती घरंगत राहिला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आणि पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला. षटक संपला तर निर्माला पंचांचा झालाय. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल धाबा लागल्या त्या बिनबाद 10 धाबा. बिनबाद 10 धाबा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील याची नोंद आपण घ्यावी. 6 चेंडू तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फेकायचे त्याची नोंद आपण घ्या कारण ही आयोजकांकडून आम्हाला सूचना येते.
पंच आपण बघतोय अगदी त्या ठिकाणी राजूजी ओवाल आणि मुन्ना पिंगळे, मगाशी आपण अविनाश पालांडे आणि त्याच्यानंतर कुंदन बागुले दोन्ही पंचांचं आपण स्वागत करतो. चारही पंचांचं आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. अतिशय चांगली कमालीची कामगिरी त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये राहिली. खऱ्या अर्थाने मी तर म्हणा अविनाश पालांडेचा जो पॅनल आहे ना, त्या पॅनलची खरी कसरत चालू आहे. कारण काल आम्ही खरसुंडीच्या मैदानावरती अविनाश पालांडे मुन्ना पेंगलेला बघितलं, पण आज मानकिलीच्या मैदानावरती निखिलजी देशमुख यांच्या कॉलवरती ते आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. म्हणजे पंचांना सुद्धा त्या ठिकाणी घरी थांबणं फार मुश्किल झालं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात तर 10 वरती 10 धाबा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. मांडी पावलेमध्ये षटकाचा खेळ सनी डोकलेचा संपलाय. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल गोलंदाजी मार्कवरती आलाय. आपण बघतोय समजाई भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती रत्नदीप बीड. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि वैष्णव नावाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. डीजे रत्नदीप बीड या टीम साठी खूप सारे शुभेच्छा. त्यांचं आम्ही स्वागत करतो. दीपकजी कर्णुक यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यास हॅलो हा दीपकजी कर्णुक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय आणि या आबांतर धाब्याला मदतीच्या मदतीने मात्र टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचतात त्या 11 वरती. अगदी आदिपजी दिसले यांच्या माध्यमातून आम्हाला वेगळं बक्षीस पाहायला मिळतंय. आदिपजी दिसले यांनी सांगितलं आम्हाला प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे साहिल या गोलंदाजासाठी. परेश ठोंबरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. पण या चेंडूवरती अगदी प्रयत्न फसलाय. जय हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. दुसरा धक्का बसलाय तो रत्नदीप बीड टीमला. डीजे अगदी आदिप कर्णुक यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट चेंडूसाठी प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल साहिल या गोलंदाजासाठी. हा चेंडू आपण बघतो. या चेंडूवरती अगदी सन्मान दिला. क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. गणेश डोकलेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचतात त्या 12 वरती. 12 धाबा धावपलकावरती लागला. षटक क्रमांक दुसरं चालू आहे गोलंदाजी मार्कवरती साहिल. आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती अगदी निर्धार ट्रॉफी जे सुधाकर भाऊ गारे यांचे खंदे समर्थक आपण बघतो निखिलजी देशमुख यांची स्पर्धा आणि 4थं पर्व आहे. अतिशय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण गतवर्षीप्रमाणे स्वागत सत्कार या स्पर्धेमध्ये करत असतो. हा चेंडू अगदी चेंडू गोलीच्या बेगाने सीमारेषेपर्यंत पोहोचणार तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. रोहितनं चेंडू करीत केला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने मात्र टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 13 वरती. 13 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी आपण बघतोय
जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली अंगरून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. जरी 4 दिवसाची स्पर्धा असली तरी ही 40 दिवसाची मेहनत आहे. विकीबाई गायकवाड, त्याच्यानंतर संजयजी सोलंकी आणि त्यांचे सहकारी आपण बघतो या ठिकाणी रजा घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जगदीश आगिवले त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. अगदी विकीबाईंची स्पर्धा आपण बघितली, दीपकजी ब्रदर्स यांच्या नावाने जी स्पर्धा झाली खोपोलीच्या मैदानावरती, अतिशय चांगलं देखणं आयोजन विकीबाई गायकवाड यांच्या माध्यमातून आपण बघितलं. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. तसेच आमचे संजय सोलंकी टेनिस मंत्र लाईव्ह इव्हेंटचे फाउंडर आपण बघतो या ठिकाणी रजा घेतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत केलं पाहुण्यांचा आणि चेंडू फेकून दिला सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत दादागिरी षटकार. डीजे कसरत खऱ्या अर्थानं अगदी करसोंडीचं मैदान असू द्या, त्याच्यानंतर बऱ्याचशा मैदानावरती त्यांची पंचाची भूमिका आम्ही बघितली. अंकुशजी कर्णूक यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अंकुशजी कर्णूक यांना सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. टोटल 19 धाबा धावफलकावरती लागल्यात. एकोणवीस जाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी षटक क्रमांक आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती वेदांत आलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती आणि 19 जाबा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर समजाई भोकरपाडा टीमने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रत्नदीप बीडला. रत्नदीप बीड टीम मात्र संघर्ष करते. आपण बघतोय प्रथम नाणेफेकीचा कौल हा 19 जाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती वेदांत आपण बघतो या चेंडूवरती फुलटा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र चांगला समाचार घेतला. एकच धाब्या चेंडूवरती मिळतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कोणताही होत नाही आणि एका धाब्याच्या बरोबरीनं टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 20 वरती. हा तुषार धुमाल यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते. राजा बेलवाले आमचे सावर्ले गावचे सुपुत्र आहेत. त्यांचा बेलचा जो शॉप आहे ना, त्या शॉपवरती जर कोणत्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर त्याची त्या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी राजा बेल यांच्याकडून घेतली जाईल. अगदी ही सूचना मात्र आम्हाला सूत्रांकडून तुषारजी धुमाल यांनी सूचना दिली. 20 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. अगदी 20 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी आपण बघतोय. फुलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती प्रयत्न केला होता. प्रयत्न बसला. प्रयत्न अंगीट आलाय. अगदी अजून एक मोठा धक्का बसलाय तो रत्नदीप बीड टीमला. डीजे हॅलो
20 धाबा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. वेदांत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू अगदी पंचांकडे त्या ठिकाणी आपण बघतोय पूर्णपणे आक्रोश केला होता 11 खेळाडूंना, पण तो आक्रोश मी तर म्हणजे पेटाळला. मुन्ना पिंगले आणि राजूजी उबाल दोन्ही पंचांनी अगदी कोणता इशारा पंचांचा येत नाहीये. चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव आहे. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 20 वरती. षटक क्रमांक तिसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण बघतोय अगदी वेदांत गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू जबरदस्त खणून काढलाय. पुनश्च चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं, त्याच्या आबाकीच्या बाहेर चेंडू जातोय आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीने 21 धाबा धावफलकावरती आल्यात. षटकाचे आयोजक विनायक शेठ जाधव यांच्याकडनं निखिल शेठ यांना निर्धार ट्रॉफीसाठी खूप सारे शुभेच्छा. विनायक शेठ जाधव अगदी आपण बघतोय उबाटाची जी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून अगदी आम्हाला राष्ट्रपती शिवसेनेची जी स्पर्धा झाली ना तुषार, त्या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आपण बघतो विनायक शेठ जाधव यांच्या माध्यमातून निखिलजी देशमुख यांच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निर्धार चषक 2026 मध्ये त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. 22 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू ब्रेस झाला बॅटला, पण त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये झेल मात्र निसटली आणि या चेंडूवरती मात्र काय करतं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव आणि निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 22 वरती. टीम मीटिंग अजिबात करू नका, कारण प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं दिली जातात, याची नोंद आपण घ्यावी. निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व, 4थं पर्व. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांनी जे स्वप्न बघितले ते स्वप्न मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलंय. आज या स्पर्धेची पहिली रात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बावीस धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण बघतो 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती असणार. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज समजा भुकरपाडा टीमचा हा गोलंदाज कितपत धावा देणार याच्याकडे मात्र पूर्णपणे नजर असते प्रेक्षकांच्या. अगदी आपण बघतो शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. या 6 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा रत्नागिरी बी टीमला जमवावे लागतील. ऋषी कर्णूकला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं आता फार गरजेचं असेल. रोहित गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटचा आता अंतिम षटक आहे प्रगती पथावरती. रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. 4थं षटक आहे प्रगती पथावरती. अगदी आपण बघतो ऋषी कर्णूक ज्याला बराचसा लेदर क्रिकेटचा अनुभव, अगदी अतिशय चांगला खेळ त्याचा कमाईचा बऱ्याचशा मैदानावरती राहिला आहे, पण या मैदानावरती आता चांगली कामगिरी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अगदी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवावे लागतील. अगदी कुंदन वाघुले आपण बघतो पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण मगाशी मॅच मध्ये बघितलं त्यांना अविनाश पालांडे यांचे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांना मात्र आपण मगाच्या मॅच मध्ये बघितलं. या चेंडूवरती ऋषी कर्णूकला मी म्हटलं होतं जर थांबला तर या धावा होऊ शकतात मैदानावरती, आणि ऋषी कर्णूकने सहज चेंडू फेकून दिला. अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा दणदणीत षटकार डीजे. या चेंडूवरती 6 धाबा कलेक्ट होतात आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं मात्र बघा इतका जबाब पत्तर से. अगदी पहिल्या चेंडूवरती रोहितवरती आक्रमण झालं. दुसरा चेंडू खेळपट्टीवरती रोहितनं असा फेकला ना की बॅटचा चेंडूचा संपर्क सुद्धा झाला ना. चेंडू बेसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती समजा भुकरपाडा आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते ती रत्नदीप बीड. हा चेंडू जबरदस्त प्रहार. ऋषी कर्णूक थांबायचं नाव घेत नाहीये. ऋषीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार आलाय आणि धाब्याला मात्र आकार देण्याचं काम ऋषी कर्णूक करतोय. धावफलकाला थोडंसं पुढे सरसवण्याचं काम रत्नदीप बी टीम करते डीजे.
35 धाबा आता धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि गोलंदाजी मार्क वरती रोहित वरती आता आक्रमण चालू आहे. पुन्हा आक्रमण करण्याचं काम केलं होतं पण वेदाल चेंडूच्या खाली आणि आता खूप उशिराला मात्र विकेट जाते. ऋषी कर्णुक ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर डिझे. वनी दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आम्ही टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. वनी टीमचा कर्णधार आणि कुंभिवली या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करावा. अगदी आज आपण बघतोय खऱ्या अर्थानं हनुमान जयंतीच्या आपण सर्व प्रेक्षकांना खेळाडू मित्रांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. अगदी सुरुवात झाली आज आपण बघतोय हनुमान जयंतीला आणि त्यांचं गाणं या ठिकाणी वाजवण्याचं काम आमचे डीजे ऑपरेटर करतात. त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी, अतिशय सुंदर क्लॅरिटी, पूर्णपणे प्रत्येक सुवर्ण क्षण टिपलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिलजी देशमुख यांची सलग चौथं पर्व आहे आणि चौथ्या पर्वामध्ये आम्हाला समालोचनाची संधी खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिली. आमचे संतोषजी जोरकर आणि निखिलजी देशमुख यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. अगदी निखिलजी देशमुख यांनी आम्हाला कॉल केलेला. त्यांनी आम्हाला विचारलं, आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही रात्री 10 वाजता आलो तर चालेल का. ते एका शब्दावरती आम्हाला म्हणाले की तुम्ही कधी या, ही स्पर्धा आपली आहे. आणि त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र आम्हाला हे प्लॅटफॉर्म गतवर्षीप्रमाणे मिळत असतं. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. स्क्वेअरचा इशारा पंचाचा आला आणि या स्क्वेअरच्या मदतीने मात्र टोटल धावफलकामध्ये जाऊन पोहोचतील त्या 35 वरती. 35 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी षटक क्रमांक आपण बघतो, शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि रोहित गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. हा चेंडू पुनश्च खेचून काढण्याचा प्रयत्न झाला. काय करतं मैदानाच्या आतमध्ये तू मैमा अशी गपलत झाली आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय तो रत्नदीप बी टीमचा आणि अगदी धक्का बसलाय तो बी टीमला. टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 35 वरती डीजे. असं वाटलं होतं ऋषी कर्णुक ज्यावेळी ऋषी कर्णुक मैदानामध्ये गेला ना तेव्हा असं वाटलं होतं की चांगली जास्तीत जास्त धावा जमवण्याचं काम करत रत्नदीप बी टीमसाठी, पण त्याला स्ट्राईक फार कमी मिळाली मैदानावरती आणि त्या संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही या मैदानावरती. आपण बघतोय टोटल धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 35 वरती. कुंभिवली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. आमचे रूपचंद या ठिकाणी आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचतील त्या 35 वरती. येणार शेवटच्या आता 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. पण 36 धावा सहज केल्या जातील का या मैदानावरती, की या 36 धावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हे पाहण्यापर आता औषधीचं ठरेल. तोपर्यंत आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी करतोय. आपण कुंभिवली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वनी टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा रूपचंदजी पोलेकर आपण बघतोय आमचे फार जबरचे मित्र आहेत अगदी आणि खऱ्या अर्थानं कुंभिवली गावचे सुपुत्र आहेत. ज्या बेली स्पर्धेमध्ये ज्या बेली आम्ही समालोचन करतो ना त्यावेळी रूपचंदजी पोलेकर यांचा आम्हाला नेहमी कॉल असतो. कधी असू द्या, काल रात्री कधी स्पर्धा चालू असू द्या, कधी आम्ही ज्या बेली मायक्रोफोनवरती असतो त्यावेळी रूपचंदजी पोलेकर यांचा कॉल येणार ना असं होणारच नाही. जरी ना आला तरी टेक्स्ट मेसेज येतो आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा गतवर्षीप्रमाणे असतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो. वनी टीम चा कर्णधार आणि त्यानंतर कुंभिवली या दोन्ही टीमच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये संपर्क करा. आलेत ना हो जोरकर संतोषजी जोरकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. समीरजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये रूपचंदजी पोलेकर आणि वनी टीमचा सूरज आलाय.
या दोन्ही टीम्सला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे, पण या 36 धावा सहज होतील का, की या 36 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील मयूर कांबळे सर. चला फलंदाज पाठवा. थँक्यू सो मच हॅरी पिंगळे आणि तुषार धुमाळ. चला जे खेळाडू कक्ष ते खाली करा. बीड संघ आपण तिथून उठा. बीड संघ आपण तिथून उठा आणि भुकारपाडा संघाला बसू द्या. 24 बॉल आणि 36चं टार्गेट. चला बॅट्समन पाठवा लगेच. बॅट्समन लगेच पाठवा. चला आपण टॉस करू. जर्मन वणी परेश ठोंबरे यांच्याकडून साहिलसाठी फक्त पारितोषिक आहे. लगातारच्या 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आहे. चला खेळाडू कक्ष खाली करा. अधिप कर्णोक साहेबांकडून साहिलसाठी लगातारच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला टॉस करून घ्या. झेंडमड वडी आणि कुंभिवली या दोन टीम दरम्यान टॉस. टॉस जिंकलाय तो कुंभिवली टीमने. शुभम 11 वनी आणि कुंभिवली या दोन टीम दरम्यान नेक्स्ट सामना आपल्याला बघायला मिळेल. शुभम देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. या टीमचे फ्रँचायझी शुभम देशमुख. जर आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. वनी टीमला त्यांनी पुरस्कृत केले आजच्या या रात्रीमध्ये. 24 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. भुकरपाडा संघाला आणि बॉलिंगसाठी आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती ऋषी कर्णुक. ऋषूचे षटके फार निर्णायक असेल या मॅच मध्ये, कारण कमी धावा डिफेंड करायचे संघाला. बॅटिंगसाठी दाखल झालाय साहिल आणि त्याच्या बरोबरीने गणेश. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. सरळ ऋतिकच्या हातामध्ये चेंडू विसावते. पहिलाच डॉट बॉल आलाय या षटकामधला. बॅटिंग करत असताना ऋषीने चांगल्या धावा जमवल्या. बीड संघासाठी एक चांगलं टार्गेट उभं राहिलं. असं वाटलं की कमी धावा होतील की काय, परंतु एक सन्मानजनक टोटल आता उभं राहिलं आणि फाईट होऊ शकते या मॅच मध्ये. बीड आणि त्याच्या विरोधामध्ये भोकरपाडा. सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या निर्धार ट्रॉफी मध्ये होत आहे. त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. एक सिंगल आली आहे धावफलकावरती. साहिल वरती फार नजरा असतील या मॅच मध्ये, कारण साहिल वरती बरीचशी पारितोषिक देखील लागली आहेत. चॉकलेट बॉय भुकरपाडा संघाचा. ऑन साइडला हलकीशी अपील. फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग झाली आहे आणि तिथे मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट बॉल पुनश्च आलाय. 3 चेंडूचा खेळ संपला. एक धाव फलकावरती आली ती भुकरपाडा संघाची. 36 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅच हे नेहमी थ्रिलर असतात. शेवटच्या बॉलपर्यंत जात असतात. तशी मॅच बघायला मिळेल काय, कारण ऋषीने सुरुवात चांगली करून दिली. हे टार्गेट कठीण बनवण्याचं काम तो करतोय या मॅच मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका तर फसला. शॉट कव्हरला. फिल्डर आहे डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस कंप्लीट कराव्या लागतील. स्वतःवरती नाराज आहे ऋषी. माहिती त्याला ही प्रत्येक विकेट महत्वाची आहे. जर या धावसंख्येत जर डिफेंड करायचे असतील तर. कॅच सुटली. साईला देखील अकाउंट खुलं करण्यासाठी मदत मिळाली. 2 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू संपलेत. ऋषी काय कामगिरी करतोय.
बॅटिंग करत असताना देखील धावा त्याने मिळवल्या आणि आता बॉलिंग करत असताना देखील चांगली सुरुवात करून देतोय. इथे आणखी एक वेगवान बॉल बघायला मिळाला. रनआउटची संधी एका फलंदाजाला परतावं लागेल आणि पहिली विकेट मिळते ती बीड संघाला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. पोलच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 18 बॉल 28 देखील डिफेंड झाल्या या मैदानावरती. सो काहीही घडू शकतं. धाबा देखील आल्यात, बॉलिंग देखील चांगली झाली या स्पर्धेमध्ये आणि ऋषींनी संघाला जी सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात चांगली करून दिली आहे. पहिलं पिबनचं षटक भोकरपाडा संघाला धावा बनवणं थोडंसं कठीण बनलंय. 19 चेंडूमध्ये 33 धावा संख्येची गरज आहे. 19 चेंडू 33 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक. जितू दिसले सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या, कारण यानंतर त्यांच्याच मुलाच्या नावाने केळवली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. या आपण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. शेवटचे काही चेंडू शिल्लक. 36चा पाठलाग करायचे भोकरपाडा संघाला. हे भोकरपाडा संघाने विचार केला पाहिजे की हे षटक महत्वाचं आहे, ते जाऊ दिलं तर तिसऱ्या तिन्ही गोलंदाजावरती मार जर तुम्ही पाडला तर धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. हा विश्वास ठेवावा लागेल बॅट्समनवरती, कारण समोर देखील तितकाच चांगला खेळाडू आहे ज्याने रायगडचं प्रतिनिधित्व देखील केलंय. लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्या गावासाठी चांगली कामगिरी करतोय ॲज अ ऑलराऊंडर. ऋतिक केदारी फिल्डिंग सेट करतोय. पंचांची बातचीत करत असताना स्क्वेअर लेग पंचांची जिथे राजू वळान आपण बघतोय. धाव फलक पोहोचलाय 3 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ओव्हर मधला बॅटिंगसाठी दाखल झालाय तो केतनचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला मोठा फटका खरं तर मारायचा होता, परंतु आतलीकडे घेऊन सरळ पाठीमागच्या दिशेने चेंडू गेला. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले. फक्त आणि फक्त 3 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 32 धावा संख्येची. आलाय टायमाचं महत्व, त्याला महत्व द्या. पहिले षटक तर संपलंय. धाव फलक जाऊन पोहोचलंय 4 वरती आणि आता दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होतोय हर्ष गोंगे. हर्ष आलाय. सगळे यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात बीड संघाचा. जर आपण विचार केला आज पहिल्या मॅच मध्ये देखील एक बीड संघ होता, तिथे प्रतीक पाटील, विशाल सुगधरे, प्रवीण पाटील, बंटी या सगळे नवीन नवीन खेळाडू बघायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये आपण बघतो ऋषीच्या नेतृत्वाखाली सगळे यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात, जिथे राज, ऋषी, त्यानंतर प्रशांतला आपण बघतोय, हर्षला आपण बघतोय. ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 33 समीकरण. 11च्या धावगतीने धावा बनवायचे आणि थोड्याच वेळात आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कैलासदादा यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. त्यांच्या बरोबरीने खालापूर तालुका अध्यक्ष सन्मान्य दिनेशप्पा जाधव, गुरुदादा मात्रे, उपाध्यक्ष कमलाकर मामा पाटील, कुणालजी गवारी, अजयदादा साबळे, संतोषदादा देशमुख, सुशांत पाटील, मयुरेश जाधव, राकेशभाई गायकवाड या सगळ्यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. निखिल दादांचं आयोजन, संतोष दादांचं आयोजन आणि हे पाहण्यासाठी, या निर्धार चषकाला भेट देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी थोड्याच वेळात या मानकिलीच्या मैदानावरती आई ग्रुपचे संस्थापक कैलासदादा मात्रे यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आणि दुसरा धक्का लागलाय तो भोकरपाडा संघाला.
बाद झाला. टीम थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. भोकरपाडा संघाने विचार केला पाहिजे की 24 बॉल 36चं समीकरण आहे. एखादा मोठा षटक आलं, एखाद्या ओव्हरमध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर मॅच सोपी आहे. परंतु जर अशीच गोलंदाजी चालू राहिली बीड संघाची तर बीड संघ देखील या मॅच मध्ये हवी होत असताना बघायला मिळतोय. 2 गडी बाद 3, थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. थोड्याच वेळात आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यस टाइम अलर्ट आहे, स्पीडअप करा. तीन धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 36चा पाठलाग सुरू कराय. बॅटिंग साठी दाखल झालाय रोहित. स्लोअर वन पिक केला ऑन साइडला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार. ते 9 या आकड्यावरती डाव फलकाला आकार देण्याचं काम आता करतो रोहित. रोहित वरती फार फार आत्मविश्वास आहे भोकरपाडा संघाच्या सगळ्या पाठीराख्यांचा खेळाडूंचा आणि रोहितला चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. 36चं टार्गेट आहे. 9 वरती पोहोचलाय भोकरपाडा संघ. मिडल ऑर्डर मध्ये चांगली इनिंग पेश करावी लागेल रोहितला. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. हर्ष कमबॅक बघायला मिळत आहे. पहिला बॉल निर्धाव आला, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला हा डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करायचा. 9 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. अजूनही बॅकफुटला भोकरपाडा टीम. ऑन साइडला आता स्लोअर वन हाताळण्यात आला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती ऍड होतीये. धाव फलक डबल फिगर मध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. व्हाईट बॉल रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग रिव्ह्यू. 10 धावा चेक केलं जाईल. चला 12th मन तिकडे बघू नका. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल होत आहे. ऋषी कर्णुक आणि ऋतिक, आपण बघतो ऋतिकने हा लगेच रिव्ह्यू केला. टीमचा कॅप्टन आहे आणि तो सक्सेसफुल देखील झालाय. चांगला बॉल हाताळण्यात आला ऋषीच्या माध्यमातून. रिव्ह्यू अजूनही बॅलन्स असेल दोन्ही टीमच्या बाजूने जर आपण विचार केला. चांगला बॉल बघायला मिळाला. 9 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. हरीश. खुलवट टप्प्याचा बॉल, चांगला बॉल बघायला मिळतोय. पंचांचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे डॉट बॉल. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्यात त्या 9 आणि आता 12 बॉल आणि गरज आहे ती 27 धावसंख्येची. करून घ्या. 12 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. बारा बॉल आणि 27 धावसंख्येची गरज आहे. यानंतर वनी, जय हनुमान वनी आणि कुंभिवली हा सामना तुमच्या समोरील शुभमजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. शुभम 11 वनी. शुभम देशमुख जर आपण आला असेल तर आपण सुद्धा व्यासपीठावरती या. मजा येईल नेक्स्ट सामन्यामध्ये, कारण आपल्याच पंचक्रोशी मधील वनी संघ आहे जो नवनवीन खेळाडूंना नेहमी प्राधान्य देत असतो. सगळे यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळत असतात. वनी संघाचा जर आपण विचार केला त्यांना आपण शुभेच्छा देऊया. 12 बॉल 27 ची गरज आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो राज बॉलिंग साठी आलाय. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचं, याकडे लक्ष असू द्या बीड संघ, कारण नंतरच्या ओव्हर मध्ये मग एक्स्ट्राचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवावं लागेल. आपण पॅनल्टी देखील दिली या अगोदर, याची नोंद आपण घ्या कारण आयोजक आम्हाला सूचना करतायत.
12 बॉल 27 ची गरज आहे. 12 बॉल 27, 13च्या धावगतीने धावा बनवायचे. हा चेंडू पाठीमागच्या दिशेने चांगली कॅच कंप्लीट केली आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का लागलाय तो भोकरपाडा संघाला 9 वरती. डीजे की भोकरपाडा संघाने गोलंदाजी चांगली केली. या मैदानाचा जर आपण विचार केला तर 40 पेक्षा जास्त धावा इझिली येतात. अशा वेळेस 35 धावा आणि 36चं टार्गेट इझिली चेस होईल. परंतु ऋषीने चांगलं षटक टाकलं, हर्षने चांगलं षटक टाकलं आणि आता त्याच्या पाठोपाठ राज देखील चांगली कामगिरी करतोय. फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये सनी. 11 बॉल 27 ची गरज. 11 बॉल 27. अजूनही भोकरपाडा संघाकडे मॅच आहे मी म्हणेन, कारण 2 मोठे फटके आले या षटकामध्ये तर मजा येईल सामन्यामध्ये. 11 बॉल 27 समीकरण. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॉल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार. षटकार. विक्रम पाटील जांभरुंग यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि थोड्याच वेळात आयु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कैलासदादा म्हात्रे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. चला सामन्याला स्पीडअप करा. चला गाडी काढा, आयोजकच आहेत, लवकर बाहेर या. थोडीशी आता मजा येईल सामन्यामध्ये, कारण एक मस्ट एडेड षटकार आला जो गरजेचा होता. 15 धावा धावफलकावरती. 36चा पाठलाग करायचा आहे. आणखी एक मोठा फटका मारावा लागेल या षटकामध्ये जर भोकरपाडा संघाला जर कमबॅक करायचा असेल तर. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बरोबर लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळण्यात आला. ऋषी तिथे आहे आणि एकच धाव मिळेल नो डाऊट. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. अजून 20 धावसंख्येची गरज आहे. एक षटक बाकी आहे आणि या षटकामध्ये देखील काही चेंडू शिल्लक आहेत. हाय व्होल्टेज सामना, नेल बॅटिंग फिनिश होईल की या सामन्यामध्ये, कारण मी सुरुवातीलाच उल्लेख केला आहे की ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच असतात त्या नेहमी शेवटच्या मोमेंट पर्यंत जात असतात, शेवटच्या बॉल पर्यंत जात असतात. तसा सामना बघायला मिळेल का? एक क्रिकेटचे प्रेक्षक जे आहेत ना ते असाच सामना बघायला आलेत. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जायला पाहिजे. 19 धावा, 16 धावा धावफलकावरती. अजूनही 20 धावसंख्येची गरज. 36चं टार्गेट आहे. राजचा बॉल आतली कडा, परंतु यष्टिरक्षकाने केली चूक. 1 धाव मिळती आहे ती भोकरपाडा संघाला. या मॅच मध्ये 17 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही गरज आहे ती 19 धावसंख्येची. 19 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. हे बॉल फार निर्णायक आहेत. 4 चेंडू संपले. हे 2 बॉल या मॅच मध्ये फार निर्णायक आहेत. राज कशा पद्धतीने हे बॉल हाताळतोय, भरपूर वर्षाचा अनुभव राजकडे. हे 2 बॉल महत्वाचे त्या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, खराब बॉल, त्याचा पुरेपूर वापर केला नाही. खरं तर भोकरपाडा संघाचा जर आपण विचार केला, एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव मिळणार नाहीये. फक्त एकच धाव इथून मिळते आणि फलंदाज बाद. डीजे संघाचा जर आपण विचार केला, कारण प्रत्येक धाव, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे संघाला. कारण 36चा पाठलाग करायचा, 17 धावा धावफलकावरती, अजून 19चं अंतर गाठायचं आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काहीतरी मोठं करावं लागेल या सामन्यामध्ये. 18 धावा धावफलकावरती अजूनही गरज आहे. अजूनही 18ची गरज आहे. 7 बॉल 18 हे समीकरण. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 18 हे समीकरण. पिच बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगलच मिळेल असं वाटतं या बॉलवरती, कारण ऋषी आलाय.
तिथे झाली मिसफिल्ड. 2 धावा बघता बघता कंप्लीट होत असताना बघायला मिळतात आणि 2 धावा संख्येने तिसरा षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावा संख्येची. चला स्पीडअप करा, फिल्डिंग लगेच आपण लावून घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज. यानंतर शुभम 11 वनी आणि कुंभिवली हा सामना तुमच्या समोर येईल. एक मोठा सामना. शुभमजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ वनी आणि त्यांच्या विरोधामध्ये रूपचंदजी पोळेकर यांचा कुंभिवली संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल तुम्हाला यानंतरच्या मॅच मध्ये. केटीसीची टीम संपूर्णतः थेट प्रक्षेपण करते या स्पर्धेचं, त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत करू. दिशांत बागडे कंट्रोल रूम मध्ये, त्यांचं देखील चांगलं काम चालू आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तर रोहन केदारी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. रोहनकडे बीड संघाकडून खेळताना नेहमी पहिले षटक असतं, परंतु आता त्याला शेवटचं षटक टाकायचं आहे. 6 बॉल 16 हे समीकरण या मॅच मधलं. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. चांगले बॉल त्याला टाकावे लागतील. ऋषीने विश्वास दाखवलाय रोहनवरती. फुलटॉस बॉल खराब बॉल होता, परंतु त्याला फायदा घेत नाहीये बुकरपाडा संघ. तिथे झाली मिसफिल्ड. बॉल सीमा पार. निर्णय क्षणाला आलाय चौकार आणि आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि गरज येते 12 धावा संख्येची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. बॅट्समन रिव्ह्यू आहे आणि ते चेक केलं जाईल. आता बिमरसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, कारण निर्णायक क्षणाला मॅच आहे, अगदी टर्निंग पॉइंटला मॅच आहे. चौकार देखील आला आहे आणि आता 5 बॉल आणि 12 ची गरज. पंच कसला रिव्ह्यू आहे? बिमर्स आहे का? बघा, जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय आणि ते चेक केलं जाईल. आता कुंदन वाघुले आणि अविनाश पालांडे तिसरे पंच आमचे. 4th अंपायर देखील आहेत आज. फॉल डिलिव्हरी म्हणजे 5 बॉल आणि आता 12 ची गरज. मॅच ऑन. 5 बॉल 12 हे समीकरण आहे मॅच मध्ये. वेगवान बॉल आडव्या बॅटने मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅप मध्ये. तिथे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसरा धावा संख्येचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना 4 बॉल आणि समीकरण आता बनलंय 10 या आकड्याचं. 4 बॉल 10 हे समीकरण. एखादा मोठा फटका मारावा लागेल बोकरपाडा संघाचा जर आपण विचार केला, परंतु एखादी विकेट, एखादा डॉट बॉल आणखी प्रेशर बिल्डअप करेल बोकरपाडा संघावरती. कोण जिंकेला सामना? हाय व्होल्टेज सामना, लो स्कोरिंग थ्रिलर आपण बघतोय. 24 बॉल 36चं टार्गेट होतं, परंतु काय मॅच रंगली आहे. इथे आडव्या बॅटने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केलाय. अवांतरची सिंगल आडवते धाव फलकावरती. धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज आहे. 9 धाव संख्येची. 4 चेंडू 9 हे समीकरण या मॅच मध्ये. 4 बॉल 9 हे समीकरण. एखादा मोठा फटका मारावा लागेल भुकरपाडा संघाला. येथे मोठा फटका तर आलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. कव्हरला. तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत असताना या बॉल वरती बघायला मिळतात आणि 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 29 धावा धाव फलकावरती येतात. 3 बॉल आणि 7 ची गरज. 3 बॉल 7 हे समीकरण. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट
क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं हे फार कठीण काम आहे. कोणता गाव जिंकेल, कोणत्या गावाची लढाई इथे यशस्वी होईल. 3 बॉल 7 हे समीकरण या मॅच मधलं. भोकरपाडा संघ देखील मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. गोलंदाज जाणार की मिड विकेटचा फिल्डर जाणार, परंतु आता गोलंदाजाने जागा सोडली आहे. स्ट्रायकर एंडला झालाय थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो करण्यात आला. 2 धावा पुनश्च कंप्लीट होत असताना बघायला मिळत आहेत आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलंय. एकूण 31 धावा धाव फलकावरती. 2 बॉल आणि 5 धाव संख्येची गरज. 2 बॉल 5 नेल बॅटिंग फिनिश. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाऊन पोहोचलाय. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की जे छोट्या छोट्या टोटलचे सामने असतात ना ते नेहमी शेवटच्या बॉल पर्यंत जात असतात. तसाच सामना प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. यासाठी सगळे प्रेक्षक IPL ची मॅच सोडून इथे आलेत. त्याचं मन जिंकणारा सामना मैदानामध्ये सुरू आहे. 2 बॉल 5. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे पुनश्च पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दुसरा व्हाईट बॉल टाकलाय तो रोहन केदारी याने. 2 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावसंख्येची. 2 बॉल 4 हे समीकरण. रोहितच्या बॅटमधून जो षटकार आला तो निर्णायक साबित होतो या सामन्यामध्ये. परंतु गोलंदाजी करत असेल रोहनने देखील भरपूर धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. त्या थोड्याशा महागड्या ठरत आहेत बीड संघाला. अदीप कर्णिक यांच्याकडून जर षटकार आला तर 500चा कॅश प्राइज आहे भोकरपाडा संघासाठी. मस्ट निडेड षटकार असेल तो. 2 बॉल 4 हे समीकरण आहे मॅच मधलं. फुलटॉस बॉल, खराब चेंडू, परंतु त्याच्यावरती मोठा फटका येत नाहीये. एक सिंगल ते कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना बघायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न केला नाहीये, परंतु तिथे रनआउटच्या स्वरूपात मुन्ना पेंगलेने बोट आकाशाकडे उंचावले म्हणजे बाद फलंदाज. आता 1 बॉल आणि 2 हे समीकरण. डीसी संपलेले नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये. 1 बॉल 2 हे समीकरण या मॅच मधलं. कोण जिंकेल, कोणता गाव जिंकेल, कोणत्या गावचा संघ जिंकेल, कोणाची लढाई यशस्वी होईल आणि कोणाला इथून या स्पर्धेपासून बाहेर फेकलं जाईल या बॉल वरती आता प्रश्नचिन्ह उभा राहिला. 1 बॉल आणि 2 हे समीकरण या मॅच मधलं. 1 बॉल 2 हे समीकरण. बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय मानव. 10वीचा खेळाडू आहे. जरी वय वर्ष 15 असेल तरी आता काहीतरी करून दाखवावं लागेल या सामन्यामध्ये. 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. अद्याप 14 धावा खर्च केल्यात मॅगीने या षटकामध्ये. भरपूर खराब बॉलिंग म्हणावी लागेल रोहन केदारीची. 1 बॉल 2 हे समीकरण. सामना वाचवला जाऊ शकेल का बीड संघाचा जर आपण विचार केला की जिंकेल भोकरपाडा संघ हे सांगणारा बॉल. 1 बॉल 2 हे समीकरण आहे मॅच मधलं. 10वीचा मुलगा आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. शेवटच्या बॉल वरती आता ही मॅच आली आहे. चांगला बॉल ऑन साइडला फटका खेळण्यात आला. मॅगीने केली चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट आणि कंपल्सरी चेस करायचे भोकरपाडा संघाला आणि या परिस्थितीमध्ये बीड संघ विजय संपादन करतोय.